मिसाईल सर्टिफिकेट काढायचं होतं आपलं. मिसाईल सर्टिफिकेट? ते रहिवाशी दाखला काय म्हणतात ना त्याला. डॉमिसाईल सर्टिफिकेट डोमासाईल रहिवाशी दाखला डोमासाईल म्हणतात. आणि मग? काढा काढा मग ते काढा. उत्पन्न दाखला द्या. रहिवाशी दाखला काढायला उत्पन्न दाखला लागतो का? आणि मग एक काम करा, अगोदर उत्पन्नाचा दाखला काढा, मग आपण रहिवाशी काढू. पॅन कार्ड. कशाला? अहो तुमचं उत्पन्न बघावं लागेल ना. आता उत्पन्न आहे, पॅन काढून बघायचं कधीपासून सुरू झाले. बाबा पॅन्ट वरती वरती किती लागला? अरे पॅन कार्ड नाही, पॅन कार्ड म्हणलंय मी. पॅन कार्ड? पॅन कार्ड नाही माहिती का? आधार कार्ड दे, पॅन कार्ड काढून घेतो. हा मग एक काम करा, पॅन कार्ड राहून द्या, अगोदर आधार कार्डच घ्या ना काढून. मग आधार कार्ड पण नाही का तुमच्याकडे? नाही ना, आधार कार्ड रहिवाशी दाखला आधार कार्ड मला माहितच नव्हतं ना. घरी फोन लावून विचारा, त्यांनी काढलेला असेल. फोन तरी आहे ना आता? फोन आहे, सिम कार्ड नाही ना त्याला. एक काम करा, लय कामं राहिले पाहिजे, मी सिम कार्डच काढा. आता बापाने काढ होता तहसील कार्यालयामध्ये सिम कार्ड निघित. गप्रे. इथं आहे ना ऍफिडेविट करून या. हॅपी देवी लय लांब असं ना, हॅपी देवी ऐवजी मोठ्या देवी केलेलं नाही जमायचं. हो नमस्कार. नमस्कार. एक मला एवढा ऍड्रेस सांगा ना. आईला हे तर इंग्लिशमध्ये, आणि याला जर कळालं मला इंग्लिश नाही येत तर याच्यासमोर मोक्कार चव जाईल माझी. मी ना या कॉलनीत नाव आहे, त्यामुळे मला नाही सांगता येत. बरं बरं काय अडचण नाही. हा चला येतो. ठीक आहे. हो ऐका ना. हा बोला ना. मी इथं नवीन आहे, मला एवढा ऍड्रेस सांगा ना. अय सोन्या, काय रे? अरे तुझ्याच घरी चाललाय. सारी उम्र मैं जो कर जबने आ रहा तेरे पीछे जिंदगी सरकस हो गई. पेज नंबर 39, रीड द पॅराग्राफ. काय आहे? सर थोडे पानं फाटलेत सर पुस्तकाचे. हे थोडे फाटले का? हे थोडे फाटले का? काढ पटकन. अरे काढ ना पटकन. काढतो सर. 39 ना, 39 म्हणजे कितीवर किती ते सापडतं का नाही? हे वाच, याचा मराठी अर्थ सांग मला. द किंग इज लुकड इन डार्क डुंगर. राजा काळा ढुंगणात काही होता. डुंगण नाही रे, डरजन आहे, डरजन आहे. ढुंगात सगळं सारखं spelling वाट राहिली याच्यात. कविता आहे तुला? कविता नाही, कविताला काम नाही आलं आता. अरे ती नाही रे, पुस्तकातली कविता. पुस्तकातली कविता मग काय म्हणाला का ते? कविता काय? अरे समजत का मला तू? नाही झालं का धरून मारून राहिले. मारत असतो मग मी आता. बाप कोण आहे माहिती ना? भावा ठेवायला जरा. कल्याणा झाला का काय? काय हो, काल कोणत्या सटवीला पाणीपुरी खाऊ घालत होते बाहेर? काल एवढं काम होतं ऑफिस मध्ये की मला बसायला वेळ नव्हता आणि म्हणे पाणीपुरी खाऊ घालत होते. खोटं बोलायचं नाही, फोटो आहे माझ्याकडं. हे बघ, उगाच मला डोकं लावू नको. मी काल कुठं बाहेर गेलोच नाही. काय हो, कधीतरी घाबरत जा. सगळी मज्जा घालवली. जे वाईट काम करतं ना ते घाबरतं. कर नाही त्याला डर कशाला. मी पण काय हो, तुमची मजा घेते. किती साधे भोळे हो तुम्ही. चड्डीत चला चला बसले. ए तू कोण आहे? मी याचा मित्र. तू कोण आहे? अहो मी याचा मित्र. अरे तू कोण आहे? अरे बाबा मी तुझा मित्र आहे ना. अरे हा तुम्हा मित्र आहे. सॉरी. चला पुढं सरक आहे थोडं. हा काल बेताडे. आज जी भाजी बनवली त्याचं नाव काय? काऊन? नाही ते कसं आहे, काही तर उत्तर द्यायला लागेल ना. जेव्हा वरचा विचारण बाबू तू काय खाऊन गेला. अरे मी जरा बाहेर जाऊन येतो. अहो तुम्ही बाहेर चाललेच आहे ना, तर माझ्यासाठी एक नवीन फेस क्रीम घेऊन या ना. अगं तुला काय गरज आहे नवीन फेस क्रीमची? तुम्ही पण ना
तसं तर मी नॅचरली सुंदर आहे म्हणा. नॅचरली सुंदर आहे म्हणे. अगं तुला नवीन फेस क्रीमची नाही, नवीन थोबाडाची गरज आहे. हॅलो हॅलो. हा नीलू, कुठे आहेस तू? हा मी इकडे तर बाहेर आलतो, बोल ना. अरे मी माझ्या लग्नात पळून आली, कुठे आहे तू? हॅलो. हॅलो, हा आवाज येतोय का तुला? हॅलो. अरे आवाज येतोय का तुला? नाही ना, आवाज नाही येऊ राहिला. हॅलो. अरे मी आपल्या प्रेमासाठी पळून आली, कुठे तू? आवाज काय येत नाही तुला? हॅलो. अरे तू रेंज मध्ये जा ना, आवाज येतोय का तुला? नाही ना, आवाज येईना अजिबात. अरे तो पडका महाल आहे ना, त्याच्या तिथे थांबली मी, ये ना तू लवकर पिल्लू प्लीज. पडका पडका पुढे बोल. काय झालं? अरे माझ्या लग्नात 20 तोळे सोनं केलं होतं ना, ते सगळं घेऊन आले मी. 20 तोळा? मिठा बाजो. अरे तू तुझा पडका बाळ माहिती मला. हा माहिती झालं की झालं. अरे 2 मिनिट झालं. मी काय म्हणते, मला सध्याचे 3000 रुपये उसने द्या बरं. रुको जरा. असे काय पाहून राहिले? तुमचा पगार झाल्यावर 3000 रुपये वापस करून देईन मी तुमचे. उपकार नाही पाहिजे मला कोणाचे. मारो मुझे मारो मारो. वेटर बिल रे. अरे भाडकाव लागणार जेव्हा आला तू. 2 घोट पिऊन वेटर चव घालतो माई गपचिप. अगं मम्मी, तुला 100 रुपयाचे सुट्टे पाहिजे होते ना, हे बघ मी घेऊन आली, घे. हा दे. मला 100 रुपयाची नोट दे. 100 देऊ. हा ठीक आहे. हा. और अभी तो रुको. बरं एक काम कर मम्मी, मी 100 रुपयाची पण ठेव तुझ्याकडे. ठेव. 100 ठेवू? हा ठेव. आता किती झाले बघ? 200 झाले ना, मग 200 रुपयाची नोट दे मला. 200 देऊ? हा. आता कसं तुझ्याकडे सुट्टे आले ना, चालेल, बरोबर आहे ना? थँक्यू मम्मी, थँक्यू. मला पण सुट्टे पाहिजे होते बरोबर. मी थोडा हळूहळूच खातो म्हणजे बरोबर बिल भरेन. हा. आईला मी जर पटापटा खाल्ला ना तर मलाच बिल भरावं लागेल. एकतर मी पहिलाच भिकारी, दमनेच खातो. यो तो माझ्यापेक्षा हळूहळू खातोय, तसा लय झापाय. मी चटणी चाटीन पण याच्यापेक्षा हळूहळूच खाईन. चटणी चाटून चाटून जुलाब झाले तरी चालते, पण मी बिल भरीत नसतोय. तू अजून मला ओळखीतच नाही भाऊ. या उसाचा रस प्या. एका ग्लासावर 1 ग्लास फ्री. एका ग्लासावर 1 ग्लास फ्री. अहो दादा, खरंच का एकावर 1 ग्लास फ्री? हो ताई, मी कधीपासून ओरडतो एकावर 1 ग्लास फ्री आहे. द्या मग 2 ग्लास. अरे वा, आज तर 2 ग्लासाच्या पैशावर 4 ग्लास पिऊया. चल. दादा आता फ्री वाले ग्लास द्या. अहो ताई दिलेत ना. कुठे दिले? अहो ताई इकडे या. दादा ज्यूस कितीला? मॅडम 1 ग्लास 10 रुपये. मग दादा 2 ग्लास ज्यूस द्या आणि त्याच्यामध्ये लिंबू पण टाका. लिंबू टाकून घेतलं तर 20 रुपये, कारण की 1 लिंबू 10 रुपयाला. 20 रुपये? नको, मग लिंबू नका टाकू, असाच ज्यूस द्या. और अभी तो रुको, क्लाइमॅक्स अभी बाकी है. हे घ्या. गाली नहीं देता. फैमिली देखती है, वरना मैं ऐसे ऐसी गाली दूं, ऐसे ऐसे गाली दूं ना, जिंदगी भर याद रखें. बोला सर, काय सांगायचं? एक खंबा ना खंबा. ए काय खांबा, अरे इथं पैसे नाहीत. क्वार्टर सांग एक फक्त. 1 क्वार्टर आणा हो. भेटार खांबार. अहो मला जरा कैची द्या. का बर? जिबेची धार कमी पडली वाटतं.
नाही, कैचीची धार वाढवायची जिभेवर घासून. खायला काय? चप्पल. चपला बुटाचा तर तुझा अख्खं खानदान शौकीन आहे, म्हणून तर लग्नाच्या वेळेस आपले फेरे चालू होते आणि माझे बुट गायब. तशी परंपरा असती बुट चोरायची. चोरून तर चोरून वरतून स्टाईल मारतीये चोट्टी कंपनी. तुमच्या बुटामध्ये तर हिरे दडलेले असतील ना, परंपरा आहे म्हणून चोरले, नाहीतर असे 56 चपला बुटाचा ढीग आहे माझ्या बापाच्या घरी. सगळ्या लग्न मधले जमा केलेले असतील ना. स्वतःला एवढं भारी समजता तर माझ्या बहिणीच्या हातात 11 रुपये टेकवताना लाज नाही वाटली का? 2 रुपयाचं तोंड आहे तुझ्या बहिणीचं, तरी पण 11 रुपये दिले. 11 रुपये? हा, तुमच्या त्या 11 रुपयामध्ये तिने 4 मजली घर बांधलं ना. काय माहिती 36 पैकी 35 गुण कसे मिळाले. चुकून. काय काय म्हणले? अगं मी म्हणलं चुकून मी जर काही शिल्लक बोललो असेल तर. हा, काही गरज नाही मला तुमच्या सॉरीची. एक मिनिट, पण तुला सॉरी कोण म्हणणार आहे? तू सॉरी म्हण बावळट. मला नाही पाहिजे. घेणं. अरे नाही पाहिजे. अरे घेणं. नाही पाहिजे. मला दिलंय नाही तू एक घोट. मस्त गटगट पेट होता. ओ भैया, एक चिकन टिक्का लगाओ. चल क्रिकेट खेळायला. नका बाबा, लय ऊन आहे, मी काळा पडन. अरे अजून तू किती काळा पडायचा राहिलाय? हॅलो. हॅलो, कुठे आहे तो? अगं बायको, मी मैताला आलो होतो. का माहिताला पण एवढे कडक कपडे घालून जातं का? अरे बायको, मी इलेक्शनला उभा राहिलेलो आहे, तुला कळत कसं नाही का? बरं, पप्पा आलेत घरी. पप्पा आले? दे बरं मामांकड. हॅलो जावई, हा. घरी आलतो. अहो मामा, काय झालं माहितीये का, मी अचानक मैताला आलो. एक काम करा, तुम्ही ना मटन खा आणि आज काही घरी थांबू नका, रातची रात जा निघून. हा, तिच्याकडे द्या. हॅलो. हा, मी काय म्हणत होतो, तुझ्या बापाला ना मटन खाऊ घाल आणि जाऊ दे घरी. हा, बर, ऐका ना, तुम्ही तर मैत्याला गेलेत ना, मग रडाकाकीचा आवाज काय आहे ना? अरे मी तर आड बाजूला आलेलो आहे तुझ्याशी बोलायला, कशाला कालव करते तू? चल मी ठेवतो फोन, चल. आयले बायको लोकांची ना लय कटकट असते राव, आपले रेग्युलर द्या. येऊ का? बायको मेव ना मामा. बघितलं का पप्पा, बघितलं का दादा, मी म्हणले होते ना माणूस पितो म्हणून, माझ्यावर कोणीच विश्वास नाही ठेवला. तुम्ही मैत्रीला गेलता ना तुम्ही? हे घे, आणले बटाटे. अहो, तुम्हाला मी गोबी सांगितली होती. अगं हा, पण मला आज बटाट्याची भाजी खा वाटली म्हणून बटाटे घेऊन आलो. तुम्हाला माहिती ना मी बटाट्याची भाजी खात नाही. जा आणि गोबी घेऊन या. अगं पण आजचे दिवस कर ना बटाटे, काय होणार आहे? ते मला काही माहित नाही. जा आणि बदलून आणा. बरोबर आहे ना, माझ्या आवडीचं कशालाच खाशील तू. माझ्या आवडी निवडी या घरात मॅटर तरी कुठं करता, सगळं तुझ्याच आवडीचं तर बनतं या घरात. माझ्या आवडी निवडी सोड. मला पहिलंच माहित होतं की तू बटाट्याची भाजी खाणार नाही. याच्यात बटाटे नाही, गोबीच आणली मी. धर. अहो, खाईल मी तुमच्यासाठी आज बटाट्याची भाजी. जा आणा बटाटे. खरं खरं बटाट्याची भाजी खाशील? हो. याच्यात बटाटे ते. हे घ्या 500 रुपये, 67 रुपये कट करा आणि बाकीचे उरलेले पैसे वापस द्या. 500 रुपयामध्ये 67 रुपये कट करू. हा थांबा, देते. 500 पहिले 5 नोटा काढते 100-100च्या. 1 2 3 4 5. 1 2 3 4 वेगळ्या करते. 100 मधून 67 68 80 70 10 67 68 70 80. माझ्याकडे सुट्टे नाही, सुट्टे घेऊन या.